नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तयार आहे। तसंच या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मागील सर्व हप्ते जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंगळवारी म्हणजेच 11 मार्च रोजी संसदेत दिली आहे। त्यामुळे आता जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र असूनही लाभापासून वंचित राहिले होते यांना त्या कारणामुळे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। चौहान यांनी काय ग्वाही दिली आहे तेच तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या। हम राज्य सरकारों के सहयोग से जागरण के अभियान भी चलाते हैं और आज भी मैं सभी राज्य सरकारों से निवेदन करना चाहता हूं, क्योंकि हितग्राहियों की पहचान का प्राइमरी काम राज्य सरकारें करती है। अगर अब भी उनके राज्य में कोई पात्र हितग्राही शेष रह गया हो तो वो तुरंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाए। एक भी पात्र किसान शेष नहीं बचेगा, सबके खाते में पैसे जाएंगे। और किसी पात्र को अगर पहले पैसे नहीं मिले हो और वो पात्र पाया जाएगा ई-केवाईसी के कारण, आधार सीडिंग के कारण, लैंड सीडिंग के कारण उसकी राशि बंद हुई होगी तो हम पिछली सारी किस्तों का भी भुगतान करेंगे। ये मोदी की गारंटी है, गारंटी को पूरा करने की गारंटी। सध्या दिल्लीत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात तामिळनाडूच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा डीएमकेचे खासदार एमएस थरानिवेंथन यांनी उपस्थित केला। त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी उत्तर दिलं। और आज भी मैं सभी राज्य सरकारों से निवेदन करना चाहता हूं, क्योंकि हितग्राहियों की पहचान का प्राइमरी काम राज्य सरकारें करती है। अगर अब भी उनके राज्य में कोई पात्र हितग्राही शेष रह गया हो तो वो तुरंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाए। एक भी पात्र किसान शेष नहीं बचेगा, सबके खाते में पैसे जाएंगे। और किसी पात्र को अगर पहले पैसे नहीं मिले हो और वो पात्र पाया जाएगा ई-केवाईसी के कारण, आधार सीडिंग के कारण, लैंड सीडिंग के कारण उसकी राशि बंद हुई होगी तो हम पिछली सारी किस्तों का भी भुगतान करेंगे। ये मोदी की गारंटी है, गारंटी को पूरा करने की गारंटी। जर शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असतील तर अशा वंचित शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करावी असं आवाहनही राज्य सरकारांना केंद्र सरकारनं आणि कृषी मंत्र्यांनी केलंय। तसंच या शेतकऱ्यांना पीएम किसानचा मागील हप्ता देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असंही कृषी मंत्र्यांनी संसदेत सांगितलंय। यावेळी कृषी मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधानांचं कौतुक करून योजनेत अपात्र शेतकरी लाभ घेत असल्याचं लक्षात आल्याचं सुद्धा सांगितलं। त्यावर सरकारनं घेतलेली खबरदारी सुद्धा सभागृहात कृषी मंत्र्यांनी याबद्दलची माहिती दिली। ती माहिती काय होती तीही तुम्ही पाहून घ्या। योजना में कुछ शिकायत आई कि अपात्रों को भी राशि मिल रही है, तब 3 उपाय माननीय अध्यक्ष महोदय किए। एक, लैंड सीडिंग का, आधार आधारित पेमेंट का और ई-केवाईसी का, ताकि कोई अपात्र इस योजना का लाभ ना ले पाए। माननीय सदस्य पूछा तो मैं बताना चाहता हूं। पीएम किसानचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करावी असं आवाहनही कृषी मंत्र्यांनी केलंय। पण या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच हप्ता दिला जाणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे असा प्रत्येक शेतकरी या योजनेसाठी पात्र असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय। पण एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरते। एका कुटुंबातील 2 किंवा 3 खातेदार योजनेत असतील तर केवळ एकालाच लाभ दिला जातो, बाकीच्यांना वगळलं जातं। त्यामुळे कृषी मंत्र्यांचं विधान म्हणजे अर्धसत्य आहे। त्यात अपात्र अर्जाची छाननी करून अटी निकष पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावांनाही या योजनेतून कात्री लावली जाते आहे आणि त्यामुळेच राज्यभरातून आणि देशभरातून मोठ्या प्रमाणात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थींची नावं ही वगळली जात आहेत। पण कृषी मंत्र्यांनी त्यावर सोयीस्कर मौन बाळगलं। राज्य सरकारांनी पात्र वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पीएम किसानच्या पोर्टलवरची माहिती अद्ययावत करण्याचं आवाहन सुद्धा कृषी मंत्र्यांनी केलं। तसंच सीएससी सेंटरवरून शेतकऱ्यांनी अर्ज करावेत। पात्र शेतकऱ्यांना एक दिवसही विलंब न करता लाभ त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा कृषी मंत्र्यांनी यावेळी संसदेत दिली। शिवराज सिंग चौहान नेमकं काय म्हणाले
तेही तुम्ही पाहून घ्या। कि जिनके नाम जुड़े हैं भुगतान में कोई देरी नहीं हो रही। क्लिक करते हैं और पैसा 1 घंटे के अंदर खाते में तत्काल पहुंच जाता है। कोई पात्र हितग्राही अगर रह गया हो, पात्र किसान रह गया हो, तो मैं फिर निवेदन कर रहा हूं, अगर माननीय सदस्य के राज्य में तमिलनाडु में भी कोई पात्र किसान बचाओ, हम राज्य सरकारों से आग्रह करते हैं वो पोर्टल में अपडेट करें, आवेदन ऑनलाइन कॉमन सर्विस सेंटर से उनका अपलोड कर दे, उनके नाम निश्चित तौर पर जोड़ दिए जाएंगे। अभी तमिलनाडु के पास ही जो मेरी जानकारी है, लगभग ऐसे 14,000 किसान हैं जिनको उनको छानबीन करनी तमिलनाडु की सरकार को, वो छानबीन करके भेज दे, सारे नाम जोड़ दिए जाएंगे। यहां से 1 दिन की देरी भी नहीं होगी, ये मैं उनको आश्वस्त करता हूं। पुढे कृषी मंत्र्यांनी मी तामिळनाडूला 2 वेळेस भेट दिल्याचा किस्सा सुद्धा सांगितला। कृषी खात्याच्या कामानिमित्त आणि ग्रामविकास खात्याच्या कामानिमित्त मी तामिळनाडूला भेट दिली। दोन्ही वेळेस तामिळनाडूचे ग्रामविकास आणि कृषी मंत्री हे बैठकीला आले नाहीत, परंतु आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे। तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा आम्हाला आदर आहे असं सुद्धा कृषी मंत्र्यांनी सांगितलं। अर्थात या त्यांच्या विधानाला तामिळनाडू राज्य सरकार आणि केंद्रातील तणावाचे संबंध हीच पार्श्वभूमी या विधानाला होती। माननीय अध्यक्ष महोदय, मैं तो स्वयं 2 बार तमिलनाडु गया। एक बार मैं तमिलनाडु गया कृषि विभाग के कामों से और एक बार गया मैं रूरल डेवलपमेंट के लिए। अब मैं कोई आरोप नहीं लगा रहा, लेकिन दोनों बार ना तो वहां के रूरल डेवलपमेंट मंत्री मेरी बैठक में आए, ना वहां के कृषि मंत्री वहां की बैठक में आए। मैं ये निवेदन करना चाहता हूं कि केंद्र सरकार प्रतिबद्ध लाभ देने के लिए, खरं म्हणजे केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2018 पासून पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केली। त्यावेळी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता। अर्थात या योजनेचा राजकीय फायदाही भाजपला 2019च्या लोकसभा निवडणुकीत झाला। त्यामुळे केंद्र सरकार या योजनेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात करत राहतं। या योजनेतून शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक मदत 3 टप्प्यात एकसारखीच दिली जाते, म्हणजेच 2,000 रुपयांचा एक हप्ता 4 महिन्यांच्या अंतरानं दिला जातो। अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचं वितरण केलं। अर्थात बिहारमध्ये आता विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्यामुळे भाजपकडून आणि केंद्र सरकारकडून याची पूर्वतयारीही सुरू झालेली आहे। 19व्या हप्त्यासाठी देशातील 9.8 कोटी शेतकरी हे पात्र ठरली। त्यामध्ये 2.41 कोटी शेतकरी महिलांचा समावेश आहे। 19व्या हप्त्यासाठी 22,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून या योजनेसाठी वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे या योजनेवरील केंद्र सरकारची भिस्त लक्षात येते। आता कृषी मंत्र्यांच्या ग्वाहीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत व्यक्त करा। मी तुर्तास इथेच थांबतोय या माहितीसोबत विश्लेषणासोबत। मी दररोज संध्याकाळचा आवाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळतोय का? तुमचं जे काही मत असेल, मिळत असेल तर हो, नसेल तर नाही म्हणून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।